घट्ट घट्ट मित्र बनून आले ते. आता आमचं काय उद्या आमचा पेपर आहे. इन्सेंट दिल्ली खड्ड्यात काही लेनदेन नाही. इंडिया जिंकली, संपला विषय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. संध्याकाळपासून ब्लॉग सुरू होऊन राहिला, म्हणजे 2-3 दिवस नाही झाला ब्लॉग. मधात होळीचा ब्लॉग आला, त्यानंतर 2-3 दिवस गॅप पडली. तर डिलीट टाकू आपण ब्लॉग, बट आजचा मौकाच वेगळा आहे. कारण आज आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडची फायनल मॅच सुरू आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता. आणि आमच्या म्हणजे हॉस्टेलवर सध्या माहोल नाही आहे, कारण पहिले 2-4 ओव्हरच झाले. इंडियाची बॅटिंग आहे. पण इकडे बा तोंड लपवायचे कामं केले पवन आगलावेनं, म्हणून तोंड लपवून राहिला. म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये मधात येत नव्हता, थोडंसं कसं ब्रेकअप झालं होतं त्याचं, थोडेसे भांडणं ब्रेकअप, तर त्याच्यामुळे येत नव्हता. शिवम आला. शिवमचे फॅन लय म्हणते की बा शिवम बाई स्पॉटेड इन ब्लॉग आफ्टर लॉंग टाईम. म्हणजे खरं सांगूनच दे शिवम, तू खरं सांगूनच दे का काऊन बा तू येत नसतं ब्लॉगमध्ये. ते हॉटस्पॉट सुरू आहे मित्रांनो, पाहून घ्या. मॅच सुरू आहे मस्त. पण तू सांग, तू काऊन येत नसतं ब्लॉग मध्ये? थांब. जास्त राहायचं. पण तू रूम मध्ये राहतं का? रूमवर राहत नाही. तू तू जास्त राहतं का रूम मध्ये? तुला नवीन नवीन लोक आवडायला लागले. नवीन नवीन मित्र बनले, घट्ट घट्ट मित्र बनून आले ते. आता आमचं काय म्हणजे माहित आहे का, हे याचे सांगून राहिला सगळे गुण. हा हॉस्टेलवर राहत नाही, हॉस्टेलवरच राहत असतो. सांगा बरं, कोणासोबत जात्या? कोणासोबत चहा प्यायला नाही, मुलीच्या रूम तिकडे भटकत राहायचं. सांग परत ब्रेकअप होते पवनचं. जास्त शिव्या शिव्या कशाला द्यायला पण तू? बरं पवन, काय देतं आज? फायनल आहे तर तुझ्याकडून आज इंडिया जिंकणार आहे. आता काय देतं सांग ना. अय सांग ना, काय देतं? काय चालते रानात हरम पळते वनात. काय चालते रानात हरम पळते वनात. भारत सारखी टीम नाही अख्ख्या हिंदुस्थानात. दररोज जर तेच म्हटलं तर अख्ख्या हिंदुस्थानात महाराज. भारत सारखी टीम अख्ख्या हिंदुस्थानात. तू हॉटस्पॉट सुरू कर, बंद कर. चला आता आजचा ब्लॉग इथं सुरू करतो. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. पवन दादा खोला ना, काहीच नाही करत, खोला. मित्रांनो पाहून घ्या इथं पवन दादा. आज पवन दादा म्हणजे कसं, मॅच आहे ना, इंडियाची मॅच आहे, त्यासाठी मस्त चिकन बनवलं आहे यांनी. चिकन दाखवू का तुम्हाला? हे बघा चिकन. आणि हा पवन दादा अरे किती बनलं. हे बघ चिकन बनवलं मस्त. म्हणते माझ्या घरचे पाहते, म्हणते घरच्यांना सांगितलंय की नॉनव्हेज खात नाही, आणि इथं झपाळ नॉनव्हेज खाऊन राहिला. काय इज्जतीत राह. बापरे पवन दादा, मला धमक्या. हा वास मस्त येऊन आलं. पण हा खोल ना दरवाजा. ऑफ कॅमेरा येऊ का? विदाऊट कॅमेरा येऊ का? थांब आलो. तर चला मित्रांनो, विदाऊट कॅमेरा येतो. मॅच चालू झाली, पिन आल्यान आउट झालाय. आता मी जास्त मॅच दाखवत नाही, कसं आहे कॉपीराइट का इश्यू आ जाता है, फिर टेन्शन रहता है. आणि हे पहा, आमची रूम ओनर जर पाहत असेल तर हा पवन दादा आहे, हा त्याचा कुकर आहे, पाहून घ्या. आणि याच्यात असते चिकन बनवून राहिला. हसून राहिला काऊन रे? विकेट गेली. हा पण हे का आपल्या रूमवर अलाउड आहे का? हा गेली दुसरी विकेट गेली असं वाटून तर राहिलं. दुसरी गेली काय? कस काय? मोबाईल आता दे अंबानी काकाला दे बरं, दरखास्त दे बरं ती. अंबानी काका एक टावर आपल्या एरियात लावा म्हणा. कसं बरोबर नेट चालत नाही. मोबाईल इथं ठेवला म्हणजे गेट जवळ जर चार्जिंगवर मोबाईल ठेवला, नेट बरोबर चालते. तिकडे गेलं तर नेट बरोबर चालते, रूम मध्ये नेटच चालत नाही. दुसरे गेले का? हा कोण? यो खराब. बढिया रे बढिया, कडक. रचित रवींद्र पण गेला. एजा खुश होय. चला 2 विकेट गेला याच्याच, म्हणून आपण कपडे धुवू. देख लो, कल हमारा पेपर है. हाँ मेन गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली, उद्या आमचा पेपर आहे इनसेमचा. आमच्या रूमचा माहोल पाहून घ्या. यो इंसान क्या कर रहा? रील देख रहा.
यो इंसान मैच देख रहा मतलब हम मैच देख रहे हैं क्योंकि मैच देखना जरूरी है. इंसान काय पेपर बॅक लागला डबल देता येते. वर्ल्ड कप फायनल डबल नाही येणार. बरोबर आहे. याला टेन्शन आलं का याचं शर्ट आहे नाही. बरोबर आहे. मी माझा आताच धुवून आणलं लॉन्ड्रीतून. म्हणजे काल टाकलं होतं धुवून आणलं. कॉलेजचा हाव आहे माग आहे. पॅन्ट कशाला पाहिजे जीन्स घालायचा. जीन्स पहनणे का. चला मी आता पटापट कपडे धुतो. फायनली कराय साहेब भेटले आहे. कराय कधी मॅच नाही चालू आहे म्हणजे चालू आहे मॅच अजून झाली नाही. आता मी इथं प्रोजेक्टर लावला जवळच तिथं चाललो पाहायला मॅच. 2 विकेट राहिला. इंडिया ऑलमोस्ट काय जिंकलीच आहे पूर्ण. आणि आता फटाके वगैरे आमचं बजेट नसल्यामुळे आम्ही त्यांच्यात सहभागी होणार आहे. अरे नाही आता अवघड आहे. 23 बॉल 112 इंडिया हरला. 23 बॉलला 112 रन आहे. इंडिया जिंकणारी. पण हरत होता. आम्हाला याचं टेन्शन जास्त आहे. उद्या आमचा पेपर आहे सेमिस्टरचा SPPUचा. त्याचं काही टेन्शन नाही. काहीच टेन्शन नाही त्याचं. अभ्यास करायचा. आता जाऊन अभ्यास करायचा. मन लागलं तर पहिले स्टोरी लावायची मग अभ्यास करायचा. घरी बापाकडे हा लय पैसा अफाट. त्याच्यात काही विचार नका. आणि त्याच्यानंतर मग अभ्यास करू. मन झालं तर झोपून जाऊ. सकाळी बघू. 11ला पेपर आहे. चालते चला. चल बाहेर फटाके फुटणं चालू आहे. चल तर चला बाहेरचा माहोल दाखव. बघा पूर्ण कॉलेजचे पोरं. इकडून रोड होता. संख्या जिंकला. मित्रांनो उद्या आमचा पेपर आहे. इंसान दिल्ली खड्ड्यात काही लेनदेन नाही. इंडिया जिंकली संपला विषय. मित्रांनो पहा फटाके फोडणं चालू आहे आणि आमच्या जवळच एक फटाका आला. हा अबे पण इंडिया जिंकली ना. ट्रॉफी भेटली काय दादा. ट्रॉफी भेटली काय. मित्रांनो तुम्ही फुल ऑन सेलिब्रेशन पाहिलं आमचं. मस्त सेलिब्रेशन केलं. आणि एक काचाच गायब झाला. समजलंच नाही मला कधी. अरे नाही काय झालं माहिती का. पोलीस आले करून राहिले. मी पहिलेच मागं होतो. मी समोर आलो. मागून समोर आले. समोरच्या मागच्याने एकदम धक्का मारला. समोरच्याला असं लागलं. असं झालं असं झालं. बाकी काही नाही. मग मी समोर आलो. समोर सरळ आलो. हेच नाही म्हटलं खातच नाही. वापस मी आणि किशोर पाहायला लागलो आणि ते लोक एवढे धावत येत होते का तो तुटलाही असं आणि सापडलाही नाही तिथं. लाट आला का लोकांचं. चला येतो गायब. मी गायबच होतो. तो मागून एकदम आले. मित्रांनो इंडिया जिंकली पण मला 2,000-2,000 तर नुकसान बसलंच आहे. पाहू आता जुना चष्मा घालू. उद्याचा पेपर देऊ. अभ्यास करू. पेपर गेला उद्या अर्धा लिहिणारा पेपर. नाही आपण जुना चष्मा घालू.
मस्त लिहू, काही टेन्शन नाही. इंडिया जिंकली, मजा आली का तुम्हाला? मला तर असं वाटतं आता चुकी झाली. हा, वरून फटाका पडला, चष्मा बी गेला. नाही, त्याच्यामुळं काही नाही झाला. तर असंच असते सेलिब्रेशन पोरांच्या म्हणजे एरियामध्ये हॉस्टेल लाईफ. माझी ताईने उडवला बाबू प्रॉपर्टीतून बेदखल नाही की काय प्रॉपर्टी माहिती का नाही. जाऊ द्या आता. दादाचा फोन आलता, दादाला फोन करतो, शांततेत सांगतो असं झालं. सारे ऍक्सेस काढले तर चला आता IPL झाली, IPL सुरू होणार आहे 20 दिवसानं. तर त्याच्यानंतर आपण त्याचं सेलिब्रेशन पाहत जाऊ. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आता अजून आपण अभ्यास करायला जाऊ, रूमवर दाखवतो, ब्लॉग कंटिन्यू करू. कारण उद्या इनसेम आहे आणि या माणसानं मला दिवसभर अभ्यास नाही करू दिला. दुपारी केला मी फक्त 3 तास. हा तर टॉपर आहे. या गुड्डेवर रात्र काढतो म्हणे मगाशी. तूच तर मगाशी गुड्डे घेऊन गेलता. हा, गुड्डे एका गुड्डे बिस्किटवर 10 रुपयाच्या गुड्डेवर रात्र काढतो म्हणे. तो दोस्तों तुमको क्या लगा हम रूम में आके पढ़ेंगे? ये देखो, ये इंसान देखो सो चुका है. आदित्य भी सो चुका है, ये भी नहीं पढ़ेगा. ये देखो इसका फोन चालू है. और तुमको लगा हम रूम पे जाके पढ़ेंगे. कल हमारा इंसेम है. इंसेम नसते. सकाळी उठायचं 5 वाजता, 5 ते 10 अभ्यास करायचा, 10 वाजता जायचं पेपर द्यायला. म्हणजे एक सब्जेक्ट एक चॅप्टर परफेक्ट झाला, एक चॅप्टर थोडासा राहिला. तू ते सगळे करून टाकू ना. कसं तुमचाही ब्लॉग वाढवून राहिला, तुम्हाला अजून पाहायला टेन्शन. आम्हाला तर टेन्शन येतच नाही पेपर असला का. म्हणून झोपतो आता, सकाळी उठतो आणि उद्याचा सकाळचा ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये कव्हर करू ना आपण. आता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? खतरनाक मजा आली हे तर मला माहीत आहे. पण माझ्या चष्माही तुटला, दुःख झालं. 2,000चा खर्च आला. म्हणून तुम्ही लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर आताच सबस्क्राईब करून ठेवा भाऊ. कारण मैंने आज वो कंटेंट के लिए मेरा चश्मा कुर्बान किया. क्या रे, बरोबर नहीं क्या रे? अबे पण कोण काय तू भिवून कोण राहिला पण एवढा? काय दाखवून राहिला? म्हणजे मित्रांनो तुम्ही म्हणता शिवम दाखवत शिवम स्वतःहून आता घे. अरे याचे चाहणारे लय लोक आहे. मित्रांनो जय महाराष्ट्र. शिवम जय महाराष्ट्र. तरी दिसत. चला आमच्या रूमचा लाईट बंद झाला. आता ब्लॉग एडिट करतो झोपता आणि सगळे अपलोड करतो.